विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे तुमचं YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, गेल्या 2-3 दिवसापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. SSC GD जी भरती आलेली आहे, तिची या ठिकाणी राज्यानुसार स्टेट वाईज या ठिकाणी तुमची स्टेट वाईज तुमची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे तुमच्या कोणत्या राज्याला किती जागा आहेत आणि आपल्या त्याच्यामध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचं इतर राज्यांचं जाऊ द्या, परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याला एकूण किती जागा आहेत आणि कोणत्या पोस्टला BSF, SCISF, CRPF अशा प्रकारे कोणत्या पोस्टला कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी स्पष्ट सांगितले होते की या ठिकाणी बघू शकता ऑल इंडिया आपल्या एसटी कॅटेगरीला 2354 जागा होत्या आणि SC ला या ठिकाणी 3334 अशा प्रकारे या कॅटेगरी वाईज तुम्ही जागा बघू शकता आणि पोस्ट नुसार देखील या ठिकाणी जागा बघू शकतात. आणि इकडे या ठिकाणी ह्या पुरुषांच्या जागा आणि या ठिकाणी इकडे महिलांच्या जागा या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत. टोटल जागा या ठिकाणी पुरुषांच्या 23,347 होत्या आणि या ठिकाणी महिलांच्या जागा एकूण बघू शकता 2,799 जागा होत्या आणि टोटल जागा 26,146 जागा होत्या. परंतु याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राला जागा एकूण किती आहेत? 26,000 पैकी आपल्या महाराष्ट्राला एकूण किती जागा आहेत, सोबतच कोणत्या कॅटेगरीला कोणत्या पोस्टच्या किती जागा आहेत ते देखील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा 7-8 मिनिटाचा मोठा होऊ शकतो, परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कॅटेगरी वाईज संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं आपल्या या ठिकाणी बघू शकता या जागा दिलेल्या आहेत. तर एकूण जागांची जर तुम्ही हा फंडा आहे जो जागांचा वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज टेस्ट वाईज सोबतच नक्षलग्रस्त वाईज तुम्हाला जो जागा देण्यात आलेल्या आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजेल, अन्यथा तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीच्या किंवा पोस्टनुसार आणि कॅटेगरीनुसार जागा समजणार नाहीत. तर या ठिकाणी हा व्हिडिओ बघताना तुम्ही फक्त मोबाईल आडवा करायचा आहे. मोबाईल आडवा केल्याच्या नंतर तुम्हाला फुल क्लॅरिटीमध्ये व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे कारण हा तक्ता खूप मोठा दिलेला आहे. हा तक्ता मी लॅपटॉपवरती ओपन केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की थोड्या जागा या ठिकाणी जास्त तक्ता मोठा असल्यामुळे जागा छोट्याला छोट्या अक्षरामध्ये दिसत आहे. त्यासाठी मोबाईल आडवा करायचा आहे आणि हाय क्लॅरिटीमध्ये तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता पोस्ट देण्यात आलेली आहे. कोपऱ्यामध्ये बघू शकता ही पोस्ट देण्यात आलेली आहे. ही BSF पोस्ट आहे आणि या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरी दिलेल्या आहेत. तर BSF आणि या ठिकाणी हे राज्य दिलेले आहेत. आपण बघणार आहोत आपल्या या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं या ठिकाणी बघू शकता इथे आहे आपले महाराष्ट्र राज्य. तर महाराष्ट्र राज्याला एकूण BSFच्या किती पोस्ट देण्यात आलेल्या आहेत? बघू शकता BSFच्या एकूण पोस्ट देण्यात आलेल्या आहे 206. 206 आपल्या महाराष्ट्र राज्याला BSFच्या पोस्ट देण्यात आलेल्या आहेत. आणि बघू शकता SC ST कॅटेगरीनुसार या ठिकाणी या महाराष्ट्राच्या वरती कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या जागा तुम्ही बघू शकता जसे की SC ला आहेत 20 जागा, ST ला आहेत 18 जागा आणि या ठिकाणी OBC ला 56 जागा आणि बघू शकता या पुढच्या EWS च्या 21 जागा आणि 91 जागा अनरिझर्व म्हणजे खुला प्रवर्गाला. अशा प्रकारे 206 जागा देण्यात आलेल्या आहे. कोणत्या कॅटेगरीला? तर कोणत्या BSF पोस्टसाठी महाराष्ट्रामध्ये. दुसरी पोस्ट आहे आपल्या ठिकाणी CISF पोस्ट, जी महत्वाची पोस्ट आहे. CISF पोस्ट आहे, तिला एकूण जागा किती देण्यात आलेल्या आहे? तर 454 जागा या ठिकाणी CISF ला देण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही वरून बघू शकता, वर कॅटेगरी आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्राच्या जागा आहेत. त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे CRPF च्या एकूण किती जागा आहेत? तर 139 जागा आहेत CRPFच्या. हे लक्षात तुम्ही घ्यायचं आहे. तर बघू शकता या ठिकाणी CRPFच्या 139 जागा आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा तुम्ही बघू शकता आणि ही जी माहिती सांगत आहे ही फक्त पहिल्यांदा मी पुरुषांसाठी माहिती सांगत आहे, महिलांची माहिती नंतर सांगणार आहे. तर त्याच्यानंतर बघू शकता 21 जागा या कोणत्या आहेत? तर बघू शकता SSB बघू शकता सीमा सुरक्षा बल म्हणजे SSB ला एकूण 21 जागा आहेत आपल्या महाराष्ट्रासाठी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 120 जागा आहेत या ठिकाणी बघू शकता ITBP या पोस्टसाठी महाराष्ट्रातील 120 जागा आहेत. मुलांसाठीच्या कॅटेगरीनुसार तुम्ही जागा बघू शकतात. सोबतच या ठिकाणी AR म्हणजेच आसाम रायफलला एकूण टोटल जागा किती आहेत? तर बघू शकता 37 जागा आहेत. इथं कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता आसाम रायफलच्या जागा. त्याच्यानंतर SSFच्या महाराष्ट्राला किती जागा आहेत? तर कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी जागा नाही, कारण ही वेकन्सी कमी होती. या ठिकाणी दुसऱ्या राज्यामध्ये जास्त वेकन्सी बघायला भेटेल. इथे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची SSF ला जागा नाही. त्याच्यानंतर NCBच्या नार्कोटिक्स डिपार्टमेंटला देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी जागा देण्यात आलेल्या नाही, 0 जागा आहेत.
तर टोटली ही जी राज्यांवाईज स्टेट वाईज जी वेकन्सी आहे त्याच्यामध्ये टोटल महाराष्ट्राला एकूण जागा किती आहेत, फक्त हे नक्षलग्रस्ताच्या जागा नंतर महाराष्ट्राला किती आहेत ते नंतर पुढे सांगणार आहे. सध्या या ठिकाणी महाराष्ट्राला एकूण या महाराष्ट्राच्या जागा देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता टोटल जागा किती आहेत महाराष्ट्राला या या वेकन्सी मध्ये, तर 977. 26,000पैकी या ठिकाणी 977च नाही तर अजून जागा वाढलेल्या आहेत. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे एकूण जागा किती आहेत. तर या जी ही जी ही जागा सांगत आहे हे नक्षलग्रस्त नाही, नक्षलग्रस्ताच्या वेगळ्या सांगणार आहे मुलांच्या, परंतु ही स्टेट वाईज जे साध्या डिपार्टमेंटच्या जागा आहेत ते किती आहेत तर 977 आहे आपल्या महाराष्ट्रासाठी जागा. आता आपण बघूया नक्षलग्रस्त म्हणजे हे 977 तुम्ही एका ठिकाणी चांगल्या प्रकारे लिहून ठेवायचं आहे. बघू शकता या ठिकाणी मी 977 आणि मेल अशा प्रकारे लिहून ठेवत आहे. त्याच्यानंतर या या ठिकाणी बघू शकता नक्षलग्रस्त एरिया, नक्षल मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या एकूण किती जागा आहे बघू शकता. बीएसएफच्या एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे तुम्ही स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवते. महाराष्ट्रामध्ये बीएसएफच्या एकूण बघू शकता ज्या नक्षलग्रस्ताच्या एकूण 17 जागा आहेत. त्याच्यानंतर सीआयएसएफच्या किती जागा आहेत 38 जागा आहेत. त्याच्यानंतर सीआरपीएफच्या या ठिकाणी 11 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता एसएसबीच्या एकूण जागा फक्त 2 आहेत. त्याच्यानंतर बघू शकता 10 जागा कशाच्या आहेत आयटीबीपीच्या. आणि या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आसाम रायफलच्या एकूण 8 जागा आहेत. अशा प्रकारे एकूण जागा फक्त या ठिकाणी 80 जागा. या मागाच्या किती होत्या मुलांसाठीच्या जागा, तर मुलांसाठीच्या जागा ह्या 80, या 80 जागा तर टोटल. आणि पुढे जे एक दुसरे गुजरात दीक्षित बोर्डाच्या वरती तुम्हाला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रासाठी जागा देण्यात आलेल्या नाहीत. बघू शकता आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र पाहिजे होते परंतु महाराष्ट्राच्या जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या नाही. म्हणजे ऑल इंडिया आपल्या महाराष्ट्रासाठी एकूण जागा मी तुम्हाला सांगत आहे तर बघू शकता 7, 15 आणि ही बघू शकता म्हणजे बघू शकता 1057 मुलांसाठी फक्त आपल्या 26,000 जागांपैकी फक्त किती जागा आहेत 1057 जागा आहेत. 26,000 जागांसाठी महाराष्ट्रातील मुलांसाठी फक्त 1057 जागा आहेत. आणि याच्याबद्दल हा पीडीएफ तुम्हाला कुठे भेटेल तर आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती हा पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. फक्त 1057 जागा आहेत. आता आपण महिलांसाठी बघणार आहोत महिलांच्या एकूण किती जागा आहेत, महिलांच्या आपण बघू शकता. या ठिकाणी बघू शकता मेल याच्यामध्ये दुसरे एक गुजरात दीक्षित होते, याच्यात देखील महाराष्ट्रामध्ये जागा नव्हत्या. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी ज्या महिलांच्या जागा बघणार आहोत, आधी सर्व पुरुषांच्या कॅटेगरी वाईज आपण जागा 1057 काहीतरी जागा पुरुषांसाठी आपण बघितलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण ज्या महिलांसाठी किती जागा देण्यात आलेल्या आहे आपल्या महाराष्ट्रासाठी ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघू शकता या ठिकाणी महिलांसाठीच्या जागा देण्यात आलेल्या आहेत. ही स्टेट वाईज आहे. त्याच्यानंतर नक्षलच्या जागा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपले महाराष्ट्र राज्य तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य आहे आणि बीएसएफच्या महिलांच्या जागा एकूण आहेत 38 जागा. या ठिकाणी कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. हा पीडीएफ तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल. सीआयएसएफच्या एकूण जागा आहेत 50 जागा महिलांसाठी. सीआरपीएफच्या एकूण जागा आहेत 4 जागा. आणि या ठिकाणी एसएसबीच्या जागा किती आहेत 0. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या जागा नाहीत महिलांसाठी. त्याच्यानंतर आयटीबीपी मध्ये महिलांच्या जागा आहेत आपल्या महाराष्ट्राच्या 22. ER म्हणजेच आसाम रायफलच्या या ठिकाणी जागा आहेत 0. आसाम रायफलला या ठिकाणी महिलांसाठी जागा नाहीत. त्याच्यानंतर एसएसएफच्या जागा या ठिकाणी बघू शकता 0 जागा आहेत. अशा प्रकारे टोटल जागा आणि एनसीपीच्या देखील टोटल जागा या ठिकाणी किती दिलेल्या आहेत तर एसटी ऑदर दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ह्या कॅटेगरी ह्या टोटल जागा बघू शकता. आणि फक्त या ठिकाणी 114 जागा या ठिकाणी किती 114 या ठिकाणी लिहून ठेवत आहे. 114 जागा आहेत महाराष्ट्रासाठी महिलांसाठी. त्याच्यानंतर नक्षलग्रस्त एरियामध्ये तुम्हाला या ठिकाणी जागा मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जागा तुम्ही बघू शकता. महाराष्ट्राला या ठिकाणी किती जागा आहेत बीएसएफच्या महिलांसाठी टोटल जागा आहेत फक्त 3 जागा नक्षलग्रस्तचे सांगत आहे. बाकी कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघू शकता सीआयएसएफच्या 4 जागा आहेत. सीआरपीएफच्या कोणत्याही जागा नाहीत. त्याच्यानंतर बघू शकता एसएसबीच्या देखील कोणत्याही जागा नाहीत. तर 2 जागा आहेत कशाच्या आयटीबीपीच्या ह्या नक्षलग्रस्त आहे. आणि त्याच्यानंतर ER आसाम रायफलच्या कोणत्याही जागा नाहीत. आणि या ठिकाणी टोटल जागा या ठिकाणी फक्त किती आहेत सॉरी या ठिकाणी महाराष्ट्राच्या बरोबर आपण महाराष्ट्राच्याच या ठिकाणी बघितलेल्या आहे. गडचिरोली आणि गोंदिया हे नक्षलग्रस्त एरियामधल्या ह्या जागा आहेत. तर तुम्ही बघू शकता टोटल जागा फक्त एकूण 9 जागा असलेल्या बघायला भेटतील महिलांसाठी. म्हणजे महिलांसाठी किती
तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, महिलांसाठी त्या किती होत्या आधी बघू शकता, हे 114. आता पूर्ण ज्या जागा आहेत महाराष्ट्राच्या, मी टोटल महिलांना आणि पुरुषांना सांगणार आहे. तर बघू शकता महिलांसाठी 114 आणि या 9 जागा म्हणजे किती झाल्या, तर 13 आणि हा चाल 1, 2 आणि हा 1 म्हणजे महिलांसाठी टोटल महाराष्ट्रात पूर्ण फक्त किती जागा आहेत, तर 123 जागा. 123 जागा आहेत. आणि पुरुषांसाठी किती आहेत, तर बघू शकता 1057. आणि ह्या 123 म्हणजे बघू शकता म्हणजे महिलांसाठी, पुन्हा एकदा मी सांगत आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, महिलांसाठी फक्त 123 जागा आहेत आणि पुरुषांसाठी 1057 जागा आहेत. 1057 म्हणजे काहीच जागा नाहीत. आणि बरेच मुले या ठिकाणी विचारते आहे की जागा वाढणार आहेत की नाही, परंतु या ठिकाणी कोणताही चान्स नाही जागा वाढण्याचा. कारण ही त्यांनी राज्यांवाईज स्टेट वाईज ही वेकन्सी आधीच जारी केलेली आहे. जर जागा वाढणार असत्या तर त्यांनी ही स्टेट वाईज वेकन्सी आधीच तयार केलेली नसती. ही कारण जागा का वाढणार नाही, तर पुढच्या वर्षी परत ही भरती येणार आहे, त्याच्यामध्ये निम्म्या जागा टाकल्या जाणार आहे. त्यासाठी 2 टप्प्यामध्ये ही भरती केली जाणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर याच्यामध्ये कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायचं आहे. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं जाईल. सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.